नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आवाकाडो टोस्ट बनवणार आहोत. तर त्यासाठी 2 कांदे, 3 मिरची, 1 टमॅटो, चवीनुसार मीठ, ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर, कोथिंबीर आणि लिंबू. सँडविचसाठी ब्रेड आणि ते रोस्ट करण्यासाठी बटर. तर आता आपण कांदा, मिरची, टमॅटो कापून घेऊया. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चवीचा घास खाल तर फाल. चवीचा घास या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर आता आपण मिरची, टमॅटो आणि कांदा बारीक करून घेऊया. टमॅटो, मिरची धुवून घेतलेली आहे. तर आता हे तिन्ही जिन्नस आपण बारीक करून घेऊया. मिरची थोडीशी चिरूया. टमॅटो पण थोडा चिरायचा. एका टमॅटोचे 4 तुकडे. आठ गणित कच्चं आहे माझं. चॉपर मध्ये बारीक करून घेऊया. छान बारीक झालेला आहे. आता आपण साईडला ठेवूया. चॉपरचा ब्लेड पण साईडला काढून आता आपण आवाकाडो धुवून घेऊया. तर आता यामध्ये आवाकाडो टाकलेला आहे. तर त्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे बारीक करून घेऊया. खूप सारी कोथिंबीर टाकायची. आता हे बारीक करून घेऊया.
आता यामध्ये आपण नमक, काळी मिरी टाकून मिक्स करूया आणि लिंबू. ते सारे एकत्र करून मिक्स करूया. तोपर्यंत साईडला तवा ठेवून ब्रेड रोस्ट करायला ठेवूया. टोस्ट छान गरम करून घेऊया. हे मी हाताने जसं टोस्ट पलटी केले तसं करू नका. ही सवय लागलेली असते. तुम्ही हे अजिबात करायचं नाही. तर आता टोस्ट भाजलेले आहेत, तर आता आपण ते खाली उतरून घेऊया. त्यामध्ये लिंबू पिळले. आता हे मिक्स करून आपण त्याचे टोस्ट मध्ये सारण भरून कट करून घेऊया. तर आता हे आपले सँडविच तयार झालेले आहेत. बस एवढंच ना. छान क्रिस्पी प्लेट महत्वाची गोष्ट. हे ओला बदाम ज्यांनी खाल्लेला असेल ना, सेम आवाकाडोची टेस्ट तशीच आहे. छान झालेलं सँडविच. तर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडल्या असतील तर असंच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नंतर भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.